दत्तू जाऊन दारूगड लपवतोस कुठे इथे ठेव दारूगड जा. मी कशाला उघडू हं? मला काय काळा कुत्रा चावलाय हं? मी गेलो तर तुम्ही माझा रानडुक्कर नाही ढापणार आले मोठे. याई तुझा ग मी हं. माका माहिती आहे माझ्या घोरपडीवर तुमच्या दोघांचं लक्ष असा हा, मी नाही उठूच आहे माझी घोरपड तुम्ही पळवतालच. ओ जावा तुम्ही दरवाजा उघडा. मी हा. मी इथनं उठलो ना की हा तुम्ही माझा हा कोण आहे हा कोण आहे हा घोडा हा त्याला त्याचा हे करून टाकाल माहिती आहे तुम्ही हो मला माहिती आहे सगळं. तू जाऊन दारूगड मी नाही उघडूच आहे. हा अरे प्रभाकर मोरे इधर ही रहते क्या? तू जा दारूगड जा. अरे प्रभाकर मोरे है क्या? हाँ? जा दारूगड कोण आलाय बघ. हा, माझ्यावरच टाकतास दरवेळी. नमस्कार. हा नमस्कार. अस्सलाम वालेकुम. हाँ तू आलेकुम तो दिसता आलेकुम लेकिन किधर से आले तुम? या खुदा बच्ची को माफ कर दे. कौन है? या खुदा बच्ची को माफ कर दे. प्रभाकर मोरे इधर ही रहते. हा इधर इधर हैसर हैसर राहू दे. इधरच राहताय प्रभाकर ये, मोरे. ये, ये. बरं 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 नमस्कार नमस्कार नमस्कार. तुम्ही कोण मैं शेख मोहम्मद अल खालिद बिन रशीद मियाँ. वसड्या तुझं नाव विचारलं तुझ्या खानदाराचं नाव नाही विचारलं. अरे दादा यहीच मेरा नाम है. हा शेख मोहम्मद अल खालिद बिन रशीद मियाँ. याला म्हणतात नाव नाही तर तुमचं नाव परभ्या. वसड्या तुझं लय मोठं नाव आहे आहे. दत्तू दत्तू हा थू असं नाव आहे वासड्या तुझं. मला- परभ्या ठरब्या काय बोलास तू परभ्या ठरब्या. मला बोलतो. अरे 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 बाबा, दादा गोडी. दादा अरे जान माझ्या दो. नावाला जा बोलतो. दादा जान दो अरे ए बेटा जान दो अरे जान दो. हाँ. मेरे नाम की वजह से तुम काही को झगड़े कर रहे. बरं ते जाऊन दे तू मी कशाला लो बसा ए बसा काय काम काय तर सांगा पटकन आणि लवकर निघा आम्हाला. दादा मला महत्वाचं जरा बोलायचं आहे. काय आहे क्या है ना वो हाईवे है ना हाईवे. हा इथं बाजूला हायवे येतो त्याचं काय तो उधर रास्तों के बीचों बीच है बड़े बड़े फतरा. फतरा मतलब दगड़ दगड़ बिंडे वो तुम ही रखते ना. हाँ तुम ही रखते ना वो. नाही नाही आम्ही नाही ठेव. नाही 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 ना आम्हाला असं शोक नाही आहे त्यात. आम्ही नव्हे अरे झूठी बात नको करो. वो बाजू वाले है ना उन्होंने बोले मेरे को काय? मोरे फैमिली है करके वो जो रखते उनको बहुत मजा आता बोले. ना- इसी रखते फत्तरा और गाड़ी आके टकराते ना तो बहुत मजा लेते करके. नाही नाही आम्ही नाही ते मोरे फॅमिली वेगळं कोणतरी आम्ही नव्हे आम्ही नाही तुम्ही निघा अरे आम्ही- अरे दादा आम्ही दादा तुम कुठे? डरो नको मैं नाही तुमको- तुम्ही आम्ही नव्हे तर आम्ही खरं अरे दादा तुमको तकलीफ देने नहीं आया मैं. उल्टा मेरे को तो अच्छा लग रहा कि तुमने वो पत्थरा रखे. मला चांगला वाटतं बरा वाटतं. वाय म्हणजे तुमका पण आवडता हा. आमच्यासारखं आवडतं. म्हणजे ते हायवेवर आम्ही दगड ठेवले तुम्हाला आवडलेला आहे बसा 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 खरं सांगू काय आम्हाला पण जाम मजा येते का लय नाही? मज्जा येते. म्हणजे त्या हायवेवर अशा दगडी ठेवलेल्या आहेत ना हा. मग तिकडनं गाड्या येतात अशा त्याला ठोकर देतात हा. मग त्यातली माणसाने ओरडतात काय गे मला इथं लागला तिथं लागला आम्हाला जाम मजा येते. ऐशी. अरे मी काय म्हणतो तिथं कोणी आपटलंय का आता अरे नहीं 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 नहीं, नहीं कौन पढ़ रहा है? उल्टा वो जो पत्थर है ना उसकी वजह से मेरी जान बच गई. हाँ 180 के स्पीड से मैं ऐसी आ रहा था एकदम तुम्हारे पत्थरा सामने आ गए. जो मैंने कस के ब्रेक मारा तभी मैं क्या देख तू पहाड़ के ऊपर से एक जो दरड़ रही थी ना वो ऐसी धम्म दिशी गिर गई. हाँ भगवान का शुक्र है वो पथरा थे नहीं तो मेरी गाड़ी के ऊपर दरड़ गिर जाती वो गाड़ी भी मेरा भी कचूमर हो जाता मैं मर जाता. तुम्हारी वजह से बच गया मैं तुम्हारी वजह से बच गया. म्हणजे तुमच्या गाडी काय होऊक नाही कुछ भी ना. नहीं हुआ कुछ भी नहीं हुआ मेरे को भी कुछ नहीं हुआ. अच्छा हाँ. बघितलास कायच होऊक नाही आजचा दिवस वाया गेलो. नाही ते काय, बरडी खाली चिमटलेली गाडी बघू काय मजा येली असती सांग. माझ्याच घालवलं सायकली अरे अरे दादा काय झालं? दादा वो. तुम खुदा है मेरे लिए. खुदा? मेरे लिए भगवान है. नहीं. मैं कैसा शुक्रिया अदा करूं मतलब पेशे खिदमत कैसी करूं मैं. काय का पेशे खिदमत. एक काम करा इथं असं बाहेर जा आणि तिकडे तोंड करून उभं राहा इकडं तिकडं बायका आल्या ना तिकडे लक्ष द्यायचं नाही आपलं चुपचाप करायचं निघून याय. बाहर जाके के पेशे खिदमत करू. ते आमच्या घरात नाही आहे ना आम्ही पण जातो उभं राहतो फक्त आम्ही डोलं मिटून घेतो का नाही ये क्या बात कर रही है. त्यामुळे तुम्हाला पेशाब झाले ना पेशाब नहीं मैं बोला पेशे खिदमत अब कैसी बोलूं मैं तुमको मतलब मला तुम्हाला बक्षीस द्यायचंय. बक्षीस तुम्ही माझा जीव वाचवला म्हणून अच्छा अच्छा म्हणजे तुमच्यात बक्षिसात पेशब म्हणत. अरे बख्शीश को पेशाब नहीं बोलते. भाभी भाभी का ऐसा है पेशे खिदमत मतलब क्या बोलूं. हाँ तुम्हारी खिदमत में क्या पेश करूं. अच्छा खिदमत आता ते माहिती आहे मागच्याच महिन्यात काय 25 डिसेंबर झाला खिदमत
अरे वो क्रिसमस है क्रिसमस, मैं बोल रहा खिदमत। क्रिसमस अलग है, खिदमत अलग है, अलग अलग है दोनों चीजें। अल्लाह, कहाँ रसिया फंस गई गुंडों में, या अल्लाह। ती रजिया ना रजिया वासाडे आहेच तसली. तिला म्हटलं आपण थोडे दिवस पण गप्पा टप्पा मारूया, तर नाही मला भांडी घासायची, मला भांडी घासायची, गेली निघून पटकन. परबिनिक सोडलास आणि आता रजियाक पकडला. नाही नाही, त्या दिवशी नाही, भेटली नाही, होती सवय भांडी होती की रजिया बरोबर ती भांडी झिंज्या घासायला जात उपटते. होती, बाकी काही नाही होत. अरे भाभी भाभी तुम्हारी रजिया अलग है, मैं कहावत बोल रहा, रसिया फंस गई गुंडों में, मैं खुद को रजिया बोल रहा, खुद को. मेले बापी असंच ना, खुद को काय रजिया तू बोलतो. कसं काय? क्या करू अब मैं, क्या काही म्हणजे मी सांगतो मला बोलू द्या, मी तुम्हाला नीट असा सुट्टा सुट्टा काय म्हणजे मराठी पण बोलतो. बोल बोल मराठी बोल. परबे ऐका थांब, त्यांना बरं. बोलायचंय देखो, काहीतरी. तुमने मेरी जान बचाई है, हा. मेरी जिंदगी कर्जदार आहे तुम्हारे. मला तुम्हाला काहीतरी द्यायचंय, तुम्हाला काहीतरी बक्षीस द्यायचंय. बक्षीस? हा, आता बक्षीस घेऊन आम्ही काय करणार? मजा करो, काय? एंजॉय मारो. ते तर आम्ही आता पण करतो. त्याच्यात काय आहे? नहीं, अभी भी मजा कर रहे होंगे तुम, हाँ. लेकिन मैं जो दूंगा ना उसमें तुम जिंदगी भर मजे करेंगे. अरे मैं कोई ऐरा गैरा ना तू खैरा नहीं है, करोड़पति आदमी है मैं, करोड़पति आदमी है. हाँ मतलब दौलताबाद है ना, उधर मेरे पेरू और मौसम्बी के बागा है. अरे बापरे. हाँ, दुबई में मेरे 2 तेल के कुएं हैं, ये? मेरा बेटा संभालता उधर. अच्छा. और शिमला है ना शिमला, हाँ. उधर एप्पल आके बागा है मेरे. बापरे हो. हे बड़े बड़े बागा, हे बड़े बड़े बागा. जिधर उधर ऐसी एप्पला लटकते, ऐसा है ना झुक झुक के जाना पड़ता, नहीं तो एप्पला है ना कपाल को टनाटन लगते भला. तो आमका बागाचं कौतुक नको सांगू. आमची पण बाग आहे, लय झाड होत आमची. नाही हो, होय तर. 4 आंब्याची होत, 2 नारळाची होत, 3 पोपळीची होत, 15-20 कॉकमा पण होत मग आमच्याकडे. अशी सगळी फळं पडलेली असतात, आंब फणस सगळं पडलेलं असतं. पण काय आहे, स्वतःहून पडलं तरीच आम्ही उचलतो, नाही तर आम्ही उचलत पण नाही. अरे बाप रे, इतने बिजी रहती तुम. नाही बीजी वगैरे असं काही नाही, पण कोण त्या झाडावर चढणार, त्या आंबे उतरवणार, बाजारातून विकणार, कोणाला वेळ आहे तेवढा. तर आम्ही कसं ते आपला हायवेवर नेऊन दगड्या ठेवायच्या, गाडी येऊन ठोकारली की ती मजा घ्यायची. असं आम्ही लय दिवसभर लय टाइमपास दिवस चांगलं करतो. वाटलं. बहुत अजीब है, बहुत अजीब है. भाई. लेकिन उसकी वजह से मेरी जान बच गई. मेरे से कुछ तो भी ले लो ना. काय तू काय केवढं एक काम करो. काय करतो? हिमाचल में मेरा 5 स्टार होटल है, वो ले लो. काय देतोय? 5 स्टार होटल हिमाचल. हिमाचल. वासड्या कोण जाणार हिमाचलला? अरे बघ, आम्ही काय कोकण सोडण्यातलं नाही सांगून ठेवतो. मग भावा, अरे इथं जवळ रत्नागिरी आहे, 4-5 वर्षात आम्ही गेलेलं नाही आहे. हिमाचलच्या गोष्टी सांगतोय. अरे मियाँ, हिमाचल 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 बहुत बढ़िया है. हो तुझ्याकडे ठेव हिमाचल, आमचं कोकण नाही ह्याच्यापेक्षा भारी आहे. अरे क्या हिमाचल. करना, इनको मैं सब कुछ दे रहा, ये ले रहे नहीं. काय? सुनो नजीक भी एक होटल है मेरा, वो ले लो. हॉटेल आहे इथं, हाँ. आणि समजा त्या हॉटेलमध्ये गिरायक ना आलं तर काय करायचं आम्ही? अरे ऐसी हॉटेल बिटेल आम्हाला नको. मी काय म्हणतो, बॉईल अंड्याची गाडी आहे काय तुझ्याकडे? आइल अंडे की गाड़ी, अरे आई- वो नहीं है मग तू वसाड्या कसला श्रीमंत? अरे केवढं प्रॉफिट आहे माहिती आहे? लय उसमें. बघ बॉ, संध्याकाळी म्हणजे वाईन शॉपच्या बाहेर 7 ते 10 गाडी लावायची. फिर कमीत कमी दिवसाला 500 रुपये धंदा कुठे गेला नाही माहिती आहे? 500 होय का नाही गो? तर. आणि सोपं आहे, जास्त काम नाही, जास्त टेन्शन नाही. वाईन शॉपच्या बाहेरची गर्दी बघायची, अंदाज घ्यायचो, एखाद्या बघुन्यात अंडी उकडत टाकायची, होय. अंडी उकडली कवचा काढायची, भाग करायचे, मीठ मसाला टाकायचं, देऊन अरे. टाकायचं. टेन्शनच नाही. 4-5 रवली तर घरी जाऊन कालवण करूचं, म्हणजे नुकसान पण नाही. हो, आणि काय कोंबडी पार्टनरशिप मागतच नाही ना शेअर अँड प्रॉफिट मध्ये. आपला सगळा धंदा, आपला सगळा पैसा. अरे चुप बैठो. अरे तुम क्या दिमाग से पैदल है क्या मियाँ? अरे क्या है ना, हाँ. जो बाइल अंडे की गाड़ी है उसमें से तुम 500 या 1000 रुपया कमाएंगे. अम्मा. मेरा जो होटल है ना उसका टर्नओवर 1.5 करोड़ रुपए है. हे? 1.5 करोड़. अरे 1.5 करोड कोकणात कोण सुट देणार आहे मला? बोलतो ना माणूस, पण देईल का? अरे भाई, अरे अजीबो गरीब. मी अजीबो गरीब आहे. अरे तू सिर्फ शक्ल से नहीं, तू सोच से भी अजीबो गरीब दिख रहा है मेरे को. अरे भाई क्या 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 बोलूं अब मैं. देखो मैं तुमको 1.5 करोड़ की नोट नहीं देने वाला. 1.5 करोड़ कितने पैसे ये सोचो ना तुम. नाही नको बाबा, एवढे मोजताला कोण? असे कसे हातावर मोजूक बरा पडतंय. ठीक है, जान दो. जो बीती बातें हैं उन पे मिट्टी डालो. तर त्या मिट्टी घेऊन ये. मी ठीक आहे, पटकन घेऊन. अरे तो सच में क्या मिट्टी ला रहा, सच में क्या. अरे भाभी मैं कहावत बोल रहा, बीती बातों पे मिट्टी डालो. हाँ. मिट्टी डालो. तुम- प्रत्यक्षात टाकायची नाही. देखो तुमने मेरी जिंदगी बचाई है, मैं कुछ तो भी देतू तुमको. मैं देतू, तुम काय को नहीं लेतू. पेट्रोल पंप देतू मैं तुमको. ऐका? त्याला आग लाव तुझ्या पेट्रोल पंप. म्हणजे तू का आमका कामाक लावू
पाऊचाचा म्हणजे ती गाडी येईली पाईप काढा गाडीत टाका ए ड्रायव्हर झिरो दे एवढा सगळं कोण करताला नाही बाय आणि माका पेट्रोलचं वास बाय सहन होणार माका उलटी येत नको 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 त्या नको पेट्रोल नाही नाही पेट्रोल पंप नको काय मजा नाही ते मला रील बघायला आवडतात पेट्रोल पंपावरती मोबाईल बंद करायला सांगतात हो काय मजा आहे? आणि मोबाईलच नाही वापरायचा केवढा प्रॉब्लेम होईल माझा माहिती आहे माझं कसं परबिनीचा मेसेज आला ना पटकन मेसेज करायला लागतो नाही तर आमचं तुटून जाईल ना कोण देवा आंब्याच्या कोळी सारखं जमिनीत गाडताय की नाही कोण देवा तसं नाही का आपलं हो, काका तुमची ना दानत नाही द्यायची माहिती आहे. द्यायचं तर काहीतरी मोठं द्या ना हा. बढ़ा दूं काहीतरी मोठं द्या बेटा मांग क्या होना बड़ा ते मांग तू सांग मांग मला तुम्ही ते पेट्रोल पंपा समोर ना ते टायर मध्ये हवा भरतात ना ते द्या ये बड़ा है बडा म्हणजे एका हाताने अशी रील बघत बसेल दुसऱ्या हाताने टायर मध्ये हवा भरेल भरली की हवा फुसकन काढली आणि पैशाचं पण टेन्शन नाही खिडकीजवळ गेले ना की 5,000 रुपये लगेच हातात देतात आणि मजा पण म्हणजे हवा भरून झाली ना की आपण बघा अशी थुंक लावताव आणि ते बुडबुड येतात बघा ते लय बघायला मजा येते का लय मजा येते अरे ऐसी गंदी बातों में मजा आ रहा क्या तुमको नहीं, हम- अरे सुन लो थाली में परोस के मैं तुमको शोहरत दे रहा और तुमको गुर्बत में जीने का है अबा लय लय कठीण बोलतोय काय कळतच नाही दानत नाही ह्या माणसाचं द्यायचं तर काहीतरी मोठं द्या ना अरे मैं जो दे रहा वो बड़ा दे रहा तुम जो बोल रहे ना वो छोटा है छोटा तुम्हारे दिमाग के पुर्जे ढिल्ले ढस है क्या रे अरे तुमको इत्तू सा भी दिमाग नहीं है क्या तुमको ए किराणा बोलतोय आम्ही हा ए भरून ठेवलं ठेवलेलं, वाटोबाचं. पैदल पैदल दिमाग से पैदल ऐक, ये क्या बोल रहा परत करा अरे पैदल पैदल दिमाग से पैदल काय म्हणजे चांगलं डान्स डान्स, हा. माका शिकवा अरे अस्तगफिरुल्लाह अस्तगफिरुल्लाह खैसून फिरून येलास अरे तुमच्या तिघांमुळे माझा मस्तक फिरुल्ला फिरुल्ला काय कळलं ना सुनो 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 तुम जान बचाई मेरी बीती बातों पे मिट्टी डालो दत्त्या मिट्टी घे. पटकन अरे मेरी गलती हो गई मैं कहावत बोल रहा सुनो सुनो मैं कहावत बोल रहा तो तुम अल्फाज मत पकड़ो उसकी मतलब की गहराई में जाओ गहराई में घे बाय माझ्या खैतरी जाऊ सांगता माका आम्ही आता जाण्यातलं नाही कुठे गलती हो गई मेरी गलती हो गई सुनो मैं बोल रहा तुमको मैं तुमको कुछ तो भी देता हूँ तुमने जान बचाई मेरी मैं तुमको सोने की दुकान देता हूँ हाँ मोटा शान सोने के लिए घर है ना सोने में की दुकान क्यों चाहिए ए बेवकूफों को ही खाला काय म्हणजे माझा चिडका ये कॉमेडी की वजह से इधर फांसी किसी लेके मर जाऊंगा मैं क्या बात कर रहे हो मी काय बोललोय अबे, सोना मतलब ये जो मैंने गले में पहना है ना ये आहे. सोना है। गहेना गहेना दागिने मैं कुछ तो भी देना चाहता अरे हो माहितीये तुला काहीतरी द्यायचं आहे बरोबर आहे मागातपासून ते सांगतोय फक्त आपल्याला कळलं नाही कळत काहीतरी नाही. द्यायचंय मला काहीतरी मागं- द्यायचंय तुला इथं बस तुला जर द्यायचं असेल ना हा. तर मला एक काम कर लाल सस्याची शेपटी दे 25 पैशाची 25 नाणी दे आणि 21 नकांचा मला कासव दे ये काहे को होना तुमको काय को हो ना म्हणजे याला काय करणार आहे अरे बावा आमच्या इकडे एक मांत्रिक आहे तो काय मला बोलला हा मला सगळं आणून द्या मी ऐसा. तुला पैशाचा पाऊस पाडून देतो अरे मैं तुमच्यावर पैशाचा पाऊस पाडतो तो घ्या ना येडा. अरे ये जो तुम कर रहे हैं ना ये अंधविश्वास है अंधविश्वास ऐसे पैसे की बरसात नहीं होती सिर्फ जिंदगी बर्बाद होती इसमें देखो तुम्हारे नसीब में पैसा है मैं दे रू तुम ले लो नाही 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 आमका फुकटचा काय नको आमका मेहनतीचा पाहिजे कळला तुका शेवटचं सांग सांगते आम्हाला नुकरं ले लो चला ओ, वेळ वाया जाता तुमका माहिती आहे ना ते कंपनीच्या गाडी सुटतले आणि मग आज ना पण दगड नको ठेवूया आज ना पण खड्डे पाडूया आणि वरनं पालो पाचोळ टाकूया लय मज्जा येते मजा येणार रे आज पावडा घेऊन ये पावडा मेला लवकर आलंच करू नको लवकर चल. याला ना वेलेचं ना महत्वच नाही दोन्ही पावडा आणि हे पण घेऊन ये पटकन चल लवकर चल अरे भाई, चल अरे बाबा तू रुको. गप. अरे, अरे. वेळ झालेला आहे. चल लवकर अरे चल. तुम्हारे घर में मैं है अरे हा चला, या लोकं आहे. जरा घर बघा आमचा आला आम्ही अरे निकल गई है गन एड़े बागड़े लोग देखे मैंने लेकिन इनकी लेवल ही कुछ अलग है अरे बर्बाद गुलिस्ता करने के लिए एक ही उल्लू काफी था यहाँ हर शाख पे उल्लू बैठा है अंजाम गुलिस्ता क्या होगा फिर अरे अस्तगफिरुल्लाह मेरे को आने दो उधर वा 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 श्याम दादा तुम्ही बरोबर बोललात मोरे फॅमिली आहेच आहे अजिबो गरीब बघा त्यांच्या मॅडनेसवर आपल्या हास्यरसिक काय प्रतिक्रिया देत आहेत प्रसाद वा छान ॲक्च्युली ना स्किटच्या सुरुवातीला मोरे फॅमिली बुद्धिबळ घेते इथेच माझ्यासाठी स्किट संपलं होतं खरं म्हणजे ते दृश्यच इतकं रंजक होतं ही 3 माणसं बुद्धिबळ घेतात आणि त्यात बुद्धिबळात घोरपड आली होती त्यामुळे मला म्हणजे फारच
फारच रंजक. पण श्याम्या, यू स्टोल द शो. अफलातून फार मजा आली श्याम्या. तुझा ॲक्सेंट, तुझा वावर आणि त्याच्यातून एक अत्यंत डेलिकेट ह्युमर तू प्रेझेंट करत होतास. कुठेही असं आकांड तांडव नाही, आरडाओरडा नाही, काय नाही, पण अत्यंत सटल आणि उत्तम कॅरेक्टर पकडलंस आणि फार मजा आलीस. सोन्यासारखा परफॉर्मन्स होता. मजा आली. सई. खूप भारी परफॉर्मन्स. ती एक म्हण आहे ना, बॉईज विल बी बॉईज, तशी मला आज मोरे फॅमिली विल बी मोरे फॅमिली असं म्हणा असं वाटतंय. सुरुवातच तुम्ही खूप झकास केली. 3 लोक चेस खेळत होते आणि तुमचा एक वेगळाच चेसचा गेम चालला होता, जगा वेगळा. श्यामदादा मस्त. मी तुम्हाला आईसबर्ग किंवा हिमनग एका कारणासाठी म्हणते आणि त्याचं तुम्ही प्रत्येक वेळेला ते प्रूव्ह करता. आज पण केलं. खूप मजा आली. तुमची भाषा, ॲक्सेंट मध्ये काय काय करत होतं आमचे वन्स मोर आज तुम्ही मिळवलेत. मजा आली. व्हेरी नाईस, व्हेरी वेल डन. उदास वाटतंय तुम्हाला? वडापाव आणू खायला बाहेरून? नको बने, नको. तुम्ही काय करताय? वडापाव खाऊ घाल तर माझं वजन एकतर कंट्रोल होत नाहीये. काय मला कळत नाही कसं वाढते वजन. कपडे टाईट व्हायला लागले. काय कितीच जेवण आहे हो माझं. मला जेवताना बघितलंय तुम्ही? मॅडम किती वेळा विचारता की कधी विचारताय? असं तुम्ही बोलू नका हो. काय मला कळत नाही. तुम्ही असं प्रॉपर डबा उघडला आणि मी जेवतेच आहे असं बघितलंय का कधी? कुठे मॅडम, आपली ड्युटी अशी, जेवायला वेळ नाही आपल्याला. नाही तर काय. आता दिवसभरात मी आज सकाळपासून काय राऊंड अपला गेले होते तेव्हा सकाळी मी 2 बारके भजीपाव खाल्ले होते. नंतर मग डायरेक्ट 3 वाजता स्टेशनला आले तेव्हा मग बाबूचा वडापाव खाल्ला. हा नाही, दुपारी एक चोर पकडला, त्याच्या पिशवीतला समोसा पण खाल्लात मॅडम तुम्ही? नाही त्याची फक्त टेल खाल्ली होती. ती जरा कुरकुरीत लागते, चांगलं लागतं. नंतर मग डायरेक्ट शिंदेचा बर्थडे होता, मग त्याचा एवढा केक खाल्ला. एवढंच काय ते खाल्लं. जेवण कुठे केलं मी? तरी कुठे लागतं मला काय अंगाला कळत नाही. मी कशी वाढते. धावता येत नाही. परवा तो साखळी चोर माझ्या समोरून पळून गेला. असं उलटा पडत होता. अहो मॅडम, पकडो 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 पकडो. मॅडम हे बघा, बरोबर आहे सगळं. पळते त्याच्या समोर, मला काय कळे ना. मॅडम सगळं बरोबर आहे, पण पुढच्याच गल्लीत तुम्ही त्याला लगेच पकडलात की नाही? पकडलात आणि त्याच्या अंगावर बसलात तुम्ही मॅडम. बसू नको तर काय करू? माझं रील व्हायरल केलं त्याने. मी पळते. मी कॅमेरा आला की मला पोट आतमध्ये. नाही, मॅडम मॅडम सगळं बरोबर आहे मॅडम. ते सगळं बरोबर. व्हिडिओचा सोडा तुम्ही, व्हिडिओचा सोडून. आतमध्ये अहो तुम्ही मॅडम त्याच्या अंगावर बसलात ना, म्हणून त्याची 206 हाडं मोडली. त्याला चादरीत गोळा करून हॉस्पिटलला घेऊन गेलो मॅडम मी. आणि हे बघा मॅडम, ही तुमची ना पॉवर आहे, पॉवर. हे वजन बिजन ह्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही मॅडम. आपण यू आर द स्ट्रॉंग लेडी मॅडम. झालं बसा. तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे डिपार्टमेंट. तुला उतरे. तुला लय मस्ती आली ना. नका ना यार. तुला हात लावायचा नाही आहे. मुस्कडीन तुला. माझ्या हातात केळी खायला गेला आहे का? तुला जावीन मग आता. थांबा तुम्ही. माकडा मुस्कडाचा वाजून नाही कॉलरला हात. तुला तिथंच हाणला असता मी बेने. संविधानावर विश्वास आहे म्हणून इथपर्यंत घेऊन आलोय तुला मी. माझा पण कानूनवर विश्वास आहे म्हणून मी इथपर्यंत आलेला आहे मॅडम. मी फक्त वजन सांगायला इथे आले. काय चाललंय तुमचं? बाजूला व्हा. वेगवेगळे वा. इकडे ए तू इकडे इकडे इकडे. काय झालं? मॅडम ह्यानं माझ्या गाडीला मागणं ठोकलंय. मग? मग काय माझ्या गाडीचं मागचं मडगाड मोडलंय माहितीये का? सासऱ्यांचा आशीर्वाद लिहिलं होतं त्याच्यावर. सासऱ्यांचं मडगाड मोडलं. सासऱ्यांनी गिफ्ट केली गाडी मला पहिला दिवस. तुमच्या अंगावर येतो आहे सारखा सारखा 5 वेळा अंगावर आलेला आहे. पाच वेळा अंगावर. तुला तर मुस काढला असता तिथंच मी बेन्या. ही मॅडम बाहेरनं येते ती असली आपलंच खाते तिने असं माज करते ती बघा. ह्यांच्याकडे लायसन आहे का इसरा? रातची येते ती सकाळी गाडी चालवायला लागते ती लगेच. कॉन्फिडन्स वर चालवते ती. फक्त येते की नाही ते बी माहिती नाही. नाही मॅडम, असं नाही आहे. माझ्याकडे लायसन आहे. मी चांगला रिक्षा चालवत आहे. उलट मी कष्टाने माझा रिक्षा चालवत आहे. हा आळसी आहे म्हणून हा सासऱ्याचा गाडी चालवत आहे. सासरं तुझे मारत आहे. पट्टा द्या काढून. निब्बर हाना, पट्टा काढून हाना आणि मी फक्त वजन सांगत फिरू इथे. एक काय झालंय? हेच झालेलं आहे मॅडम. हाच बाजूला हो जरा प्लीज मॅम. हाच प्रॉब्लेम आहे. काय झालेलं आहे ना, हेच चाललं होतं. हेच रस्त्यात भांडत होते दोघं. मॅम मी ह्याच्याच रिक्षात बसून आलो होतो, पण हा माणूसच नाही बाजू घेण्याच्या लायकीचा. याला अक्कल आहे का? हा, कशी गाडी चालवतो आपण, काय गाडी चालवतो कळायला नको. आता कायलं तुम्हाला कुठेतरी
बघितल्यासारखं वाटतंय. आहे का नाही तुम्हाला बी वाटतंय ना मला बी त्याच्या आईला वाटत होतं ह्यासनी कुठेतरी बघितलंय हा. ओळखलं नाही पण बोलण्यावर वाटतं हे ओळखीचं निघल मला वाटत होतं हे ओळखीचं निघणार म्हणून ह्याला मी तिथं हाणला नाही माहिती हे ताणला ओढत ओढत नाही नाही, आता तो मुद्दा नाहीये काय माझं बेसिक आहे काय झालेलं आहे हा जो आहे हा माणूस फिर्यादी आहे काय यांचं नाव तुम्ही म्हणालात काय नाव तुमचं सावत्या माने सावत्या माने हा फिर्यादी आहे आणि हा ना हा आरोपी आहे हा परमेश कुमार मी याच्या रिक्षात बसलो होतो काय गाडी चालवतोय हा गाडी चालवण्याची काही पद्धत असते की नाही अरे गाडी रिक्षात बसलोय हा रिक्षात बसल्यानंतर फोनमध्ये व्हिडिओ बघतो मोबाईलमध्ये गाडी चालवत असताना यांचं काही लायसन्स मिळालं यांना फोनमध्ये बघण्याचं गाडी चालवताना बरं गाडी चालवतो फास्ट चालवतो मागे एक पॅसेंजर बसलाय त्याच्या जीवाला धोका आहे काय अशी काढतोय तशी काढतोय उतरला याच्याशी भांडण केलं याच्या गाडीला ठोकलं किती कलम लावायची याच्यावर मला सांगा हा कलम 184 म्हणू नका 279 म्हणू नका 273 सगळी कलम लावा याच्यावर काय तोंडात आमराई आहे कलम 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 काय करताय सारखं. आमच्या मॅडमची लेवल वेगळीच आहे तुम्ही आता कलम 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 बोललात ना म्हणून ते आमराई बोलल्या आमराईत कसं कलम लावतात ना पाणी लावून मग कलम कळलंय मला विनोद कळलेला आहे मग छान आहे मग कल्पक विनोद आहे या डिपार्टमेंटसाठी मी छान असं मनातल्या मनात म्हणालेलो आहे एवढं काय नवीन भरती आहे सर कळतं या बाजूला प्लीज मी त्यांच्याशी मॅडमशी बोलतो 1 मिनिट मला बोलू द्या तर मॅडम प्रॉब्लेम काय झाला या माणसाने फोनमध्ये व्हिडिओ बघत अरे या एवढे कुठे असल्या भाषेत सांगते ह्याला मुस्कळात डोक्यात एक मागा माग माकडा पिशवीत काय बेळ आहे ठेवा ठेवा इथे. बेळ आहे पोरांसाठी आणली आहे इथे ठेवा ठेवायला वेळ मिळत ना आम्हाला इथे ठेवा. इकडे बस भेळ आहे मॅडम. हा मॅम तुम्हाला कुठेतरी बघितलंय मी कुठे बघितलं मला कळत नाहीये. मॅडम माझा सुद्धा असाच झाला होता ह्याला बघून हा तो आहे तो हसवण्याचा कार्यक्रम आहे ना तो मराठी मॅडम अहो हे ते महाराष्ट्राची हास्य जत्रा मधले ऍक्टर हे पृथ्वी प्रताप आहे तो पिपी पिपी आहेत पिपी अरे पिपी आहेत अरे तो कार्यक्रम तो बने आणि दत्तूचा कार्यक्रम. सर, नमस्कार सर. बने आणि अरे दत्तूचा- ते बने आणि दत्तू बॅकबोन आहेत हा कार्यक्रमाचं कमाल काम करतात सर. बाहेर ही अफवा आहे बने आणि दत्तू बॅकबोन आहेत बादशाह. पृथ्वी प्रताप हा काय लगा काय माणूस आहे होय लगा तुम्ही आत्ता ओळखलं एवढ्या वेळात ऍक्सिडेंट नाही लगा मग तू वाटत होतं तुम्हाला बघितलंय हा. ओळखलं नव्हतं पण बोलण्यावर वाटत होतं की ह्यासनी ओळखणार मी सर मला कमाल वाटत होतं मॅडम हे नाही ती नाही ही रिक्षानं कशाला येतं मला वाटतच होतं अहो, ही ती. तर ते असं नॉर्मल कधी बघितलं नाही ना तुम्हाला ते नेहमी दाढी मिशा लावताना ओळखू येत नाही पटकन. सर ते मेकअप वाले काय सजवतात तुम्हाला ओळखूच येत नाही. मॅडम ह्यांनी एकदा बाई पण केला होता हो? नाही जमला नाही मला बघायला नाही जमला मला तेव्हा बघायला नाही जमला आहे सर मी चेअर घे साहेब, सॉरी ओळखलं नाही नाही ठीक आहे प्लीज नाही साहेब अरे ती मॅडमची चेअर आहे यार नाही, बसा. सर तुम्ही केवढं- अरे मी नाही बसू नाही, शकत पण खरं बसा सर बसा थोडं काम करता तुम्ही ते ह्याच्या हास्य जत्रेतले मेकअप वाले काय लपवतात सर तुम्हाला. सॉरी नाही म्हणजे मी असं ऐकलंय की हल्ली ते मेकअप वाले आधी दाढी मिशा बनवतात आणि मग तुम्हाला त्याप्रमाणे कॅरेक्टर मिळतं असं मी ऐकलं. नाही असं काय आम्ही ते हास्यजत्रेमध्ये असंच बोलतो ते असं काही नाहीये तुम्ही किती पण गेटअप केले ना सर तुमची ऍक्टिंग तुम्हाला गंडवते सर. म्हणजे बाहेर येते सेम मी नाही सेम करत मी नाही, खूप बाबा मी मी नाही ऑब्झर्वेशन करत. वगैरे करून हो. आणि मी खूप व्यक्तिरेखांचा अभ्यास करून असं नाही पण सर तुम्ही रिक्षात नका आलात. हा ओ! अच्छा म्हणजे तुम्ही मागे जी गाडी घेतली ती रिक्षा घेतली. नाही क्या बात आहे सर कॉंग्रॅच्युलेशन कशावरही कराल थांबा ऐका ना पूर्ण नाही मी रिक्षा नाही घेत मॅडम तुम्हाला अहो मी काय झालं मी जी गाडी घेतली ना नवीन ही मोठीच घेतली 4 व्हीलर तिची फर्स्ट सर्व्हिसिंग आहे तर तिची फर्स्ट सर्व्हिसिंग आहे म्हणून ती वर्कशॉपला आहे आणि मला जायचं होतं डबिंगला आमचा एक पिक्चर येतोय लाल लाल असा एक आमचा पिक्चर येतोय तर त्याच्यावरती बाबा मला डबिंगला जायचं म्हणून मी तसे मस्त कपडे घालून एक मस्त रिक्षा केली आणि निघालो होतो पण नेमकं झालं काय. हा तर नेमकं अहो, काय- तुम्ही ना सांग मी सांगतो की हा सांगा. नाही का काय झालंय माहितीये का आपला जो सर्व्हिस रोड आहे ना बाहेरचा तर संतोष भेळवाला आहे फेमस तो भेळवाला त्याच्याकडे मी भेळ घेतली माझ्या पोरासनी भेळ आवडते आवले ती काय करते भेळली शेंगदाणे चोकत बसते ती झालं ते सांगा ना नाही तर मला तरी सांगू द्या ना. नाही मी भेळ घेतली गाडी स्टार्टर मारला मी निघालो
मी आपलं माझ्या विचारत होतो बाबा काय राहिलंय काय नाही बायकोन काय सांगितलंय काय नाही जे म्हणून मी चाललो होतो तेवढं घातच की ह्यानं मागणं ठोकलं तुम्हाला सांगतो हा नाही असं नावा सगळं माडागाड सगळं तुटून पडलं होतं थांबा थांबा नाही हाच प्रॉब्लेम झालेला मॅडम. आता ह्या माणसाने याची बाईक का ठोकली? कारण हा माणूस फोनमध्ये व्हिडिओ बघत होता. नाही मॅडम, मी खरा बोलू का मॅडम? मॅडम, मी 9 वर्षापासून मुंबईमध्ये गाडी चालवत आहे, रिक्षा चालवत आहे. सर्व्हिस रोड पासून हायवेपर्यंत सगळीकडे रिक्षा चालवला आहे. आतापर्यंत एक पण ऍक्सिडेंट केला नाही आहे. पण मॅडम आज ऍक्सिडेंट झाला आहे. नॉर्मल हा, मॅडम आज ऍक्सिडेंट झाला आहे. त्याचा कारण हा माणूस आहे. अरे वा माझ्यामुळे ऍक्सिडेंट झाला. यांच्यामुळेच किट हिट होत नाही ऍक्सिडेंट कसा होईल? मॅडमची लेवल बघितली का? मॅडमला कळलं तुम्ही आधीच किट पाडणार म्हणून त्या बोलल्या. मागे अरे मला कळत नाहीये सर, एक just मॅडम. मस्करी केली. हा प्लीज अशी मस्करी करू नका. मी करतो, मी हिट स्किट करतो मी. पण मग मुद्द्याचं ऐका ना मॅडम. ह्या माझ्यामुळे कसं काय ऍक्सिडेंट झाला? तू स्वतः व्हिडिओ बघत होता ते सांग ना. माझ्यामुळे ऍक्सिडेंट झाला सांगतोय. नाही मॅडम तसा नाही आहे. मॅडम मी दाखवू का काय? इकडे बस. इकडे मॅडम मारू नका मॅडम. बोल. मॅडम त्याचं काय झालं आहे? हा माणूस माझ्याकडे आला तेव्हा तुम्हाला जसा वाटला तसाच मला वाटला. ह्याला कुठेतरी बघितला आहे म्हणून मी ह्याला विचारला, साहेब तुम्हाला कुठेतरी बघितलं आहे? पैशान कोण? असाच बोलला आहे. रिक्षामध्ये मागे बसून हा असाच बोलला आहे. मग माझा दिमाग जोरात धावायला लागला आहे. मी लगेच मोबाईल घेतलाय आणि ह्यांचा तो कार्यक्रम आहे नाव काय? हास्य जत्रा. हा तो बघितला आहे. मग हे असंच मागून करत होता साहेब. मग मी ह्याचा परफॉर्मन्स बघितला आहे. तर एका परफॉर्मन्समध्ये ह्याच्यासारखा दिसणारा दाढी होती तर ह्याला दाढी नाही आहे. मग एकाला मिशी होती ह्याला मिशी नाही आहे. एकाने साडी घातला होता ह्यानं साडी पण घातला नाही आहे. शेवटी मग मी कंटाळून ह्याला विचारला आहे, तुम्ही पृथ्वी प्रताप आहे का? असाच केला आहे मॅडम. मी रिक्षा चालवत होता, एखादा काय बोलला असता तो मीच आहे. ह्याने हात पुढे केला. मी म्हटलं एखादा सेलिब्रिटी आपल्याला हात मिळवतो आहे. मी रिक्षा सोडला, मागे वळला, हात मिळवला. तेवढ्यात माझा रिक्षा ह्याच्या सासऱ्यामध्ये घुसला आहे. एवढा सगळा झाला आहे. आता मला सांगा माझा चूक आहे का? सर याला काय अर्थ आहे, सर? नाही हे असं नाही त्यांनी विचारलं पृथ्वी प्रताप याच्यावर फक्त हो एवढंच अपेक्षित होतं ना सर. हा. पैचान कोण शेक हँड कशाला केलं सर? अरे रापू- नाही सर मुळात काय ना गाडी चालवण्याचं लक्ष विचलित केल्याबद्दल गुन्हा दाखल होऊ शकतो सर. हो अरे पण मी काय लगा आपल्याला नाही ओळखत कोण सांगायचं बा, मी हास्य तरी काम करतो म्हणून काय पैचन कोण करायचे ओळखतात मला. तुमच्या नादात लगा माझा सासरा मोडला माहितीये का? तुमच्यामुळे काय काय झालं? माझ्यामुळे काय झालं? मडगाड तुटलं हे पण माझं काहीच नाही यार. सर तेच तर म्हणते ना तुम्ही अशी ओळख निर्माण करा की लोक असं पटकन ओळखतील तुम्हाला. असं काम का करता की ओळखतच येत नाही सर. एवढा प्रॉब्लेम होतो सर. ओळखतात मला. कधी अरे याला अर्थच नाही ना यार. याला अर्थच नाहीये. हे म्हणजे यार तुम्ही माझ्यावर ढकलता. हे म्हणजे सिनियर ऍक्टर वेळेवर येत नाही म्हणून दशरथने आम्हाला ओरडण्यासारखं आहे यार. असं नका ना करू. असं नका ना करू. मुळात तुम्ही पर्सनल काढू नका सर. याला काही अर्थच नाहीये सर. अरे पण- ओळख टॉपची ओळख बनवायची. अरे पण बघा हा खोटं बोलतोय. हा माणसाला मॅडम माझ्या चल उधर जा. मला येतो आहे मराठी. काय प्रॉब्लेम झाला? हा माणूस ना खोटं बोलतोय. मी शेक हँड सगळं केलं. ते काय रॅपो बनवण्यासाठी काय ना या अशा कॅरेक्टर्स मधून मला वेगवेगळी पात्र मिळत असतात म्हणून मी हे सगळं करत होतो. पण त्याच्या आधी ह्याला काय कमी मस्ती काय आहे? केलं? हा ऑलरेडी भोजपुरी गाण्यांचे व्हिडिओ बघत होता फोनवर. ते सांगतो का? विचारा त्याला. नाही मॅडम असं नॉर्मल कर रे. नाही मॅडम असा नाही आहे मॅडम. मी आतापर्यंत एक पण भोजपुरी गाणं बघितला नाही आहे. मी तर राहुल देशपांडे ऐकत आहे. लगा राहुल देशपांडे ऐकतोय मग खोटं बोलतो. आयला लगा राहुल देशपांडे मध्ये याड बर का? माझं फादर तर येडच म्हणजे अहो राहुल देशपांडे काय वसंतराव देशपांडे ऐकायची ती हो? शेतामध्ये ट्रान्झिस्टर घेऊन जाणार की हे छंद मकरंद करत बसणार साता. काय बात आहे. सर ओळख बनवायची ना अशी बनवायची सर टॉपची. सगळ्या माणसांनी ओळखलं पाहिजे सर. तुम्हाला ओळखूच येत नाही असं नका करत जाऊ सर. हा, सर. बच्चन शाहरुख डायरेक्ट टॉप. अरे सेलिब्रिटी म्हणजे कसा पाहिजे? सेलिब्रिटी म्हणजे अक्षरशः सेलिब्रिटी वाटला पाहिजे. शाहरुख खान सारखं वाटलं पाहिजे. असं असतं कुठे सेलिब्रिटी लागा. काय तर काय सर तुमच्या ते शो मधलेच एक्झाम्पल घ्या ना. आता तुमचा तो ओंकार राऊत तो गेला की असं होतं ना सर. ओंकार राऊत गेला ओंकार राऊतला एवढं असं होतं. होतं. तुम्ही बाजूने असं होय. याला काहीच अर्थ नाही. नाहीतर ते श्याम बांगर आमिर हडकर सुरुवातीपासून तसेच दिसतात. तसेच दिसा ना.
तुम्ही टीव्हीवर वेगळे असे समोर वेगळे कन्फ्युज होतात ना लोक सर. मला त्यांचं नका सांगू. बाबा तुम्हाला माहित नाही, हे लॉकडाऊन मध्ये एंट्री झालेली पोरं आहे ती. मी सेलिब्रिटी आहे. माझं इंस्टाग्रामला पहिल्यापासून ब्ल्यू टिक आहे. ओळखतं कोण आहे? तुमच्या लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे. तुमच्या शो मधले काही लोक ते जाड होतात, कधी बारीक होतात, कधी काहींचे केस जातात, काहींना केस येतात, काहींना दात येतात. मॅडम इंटरव्ह्यू मध्ये ऐकलंय ना सर. टॉपची ओळख बनवा सर. असं नका करू. एवढं नाही बदलत आमच्या ह्याच्यात काही, कळलं ना? सर आता मला फायनली कळलंय काय झालंय. तू फोन बघता बघता जर गाडी चालवलीस तर तुझा फोन, गाडी आणि तू राज्याच्या बाहेर झाला. नाही मॅडम नाही. नॉर्मल रे. लगेच बाहेर जायचं आणि तुम्ही ते पैशांचं बाहेर जाऊन मिटवायचं. जा लवकर बाहेर, लवकर आउट व्हायचं. हेल्मेट घ्या हो, हेल्मेट घ्या, लायसन घ्या हो. पीपी हा. पृथ्वी प्रताप राहुल देशपांडेचं नाव वाचलंय. तुम्ही इथेच थांबायचं. मॅडम मी काय नाही, थांबू? तुम्ही त्यांना सोडून- गुन्हेगाराला गुन्हा करण्यासाठी उद्युक्त केल्याबद्दल शिक्षा भोगायची. मॅडम मला कसं, मॅडम असं नका ना करू प्लीज. माझी सांगा ना, माझी चूकच नाही. मी जनरल बोलत होतो त्यांच्याशी. रॅपो बनू. अरे माझं काय प्रताप. नका ना लिहू प्लीज यार, हे व्हायरल होईल. ऐका ना, पत्रकारांना कळलं तर ते बातमी छापतील. प्लीज नको ना, प्लीज ऐका ना माझं. नाही सर. अहो होऊ द्या ना व्हायरल, त्यानिमित्तानं फेमस तरी व्हाल. बने काय बोलताय नाही सर, नाही सर. मग कसं केली सर? एवढं ओळख- पण एकाच अटीवर सोडीन सर. मॅडम तुम्ही एकाच अटीवर सोडीन. म्हणाल ते मी ऐकायला तयार आहे, पण Sorry, प्लीज sir, सोडा sorry. मला प्लीज. काय करू मी सांगा? विराज जगतापला व्हिडिओ कॉल करून द्या ना. मी ना सर, माझं हार्ट धगधग होतं सर. सर मला पण बघायचं आहे त्यांना. काय हार्ट फॅन आहे सर मी. एकदा प्लीज लाव. मी विराज जगताप प्लीज सर, प्लीज. तुम्हाला त्यांच्याशी फोन हवा. येस फॅन आहे. खोटे पोलीस आहात तुम्ही. नाही तुम्ही खोटे पोलीस आहात. जर या जगात विराज जगतापचे फॅन असतील तर मी सोडलं माझं सेलिब्रिटी पण मी रिक्षा चालवणार. आपला विषय मला नाही करायचं. मी नाही पृथ्वी प्रताप. मी रिक्षा वा 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 वा, तुमच्या स्किटची लेवलच वेगळी होती. मजा आली. प्रसादा. वा वा, अफलातून. फारच मस्त विषय होता आणि फारच रंजक पद्धतीने सादर केला. पीपी फॅन्टॅस्टिक. म्हणजे ते जे तू दाखवत होतास ना, ते ॲक्च्युली मी विचार करतो की ते परफॉर्म करायला गेलं तर फार अवघड आहे. की ते तो जो सेलिब्रिटी असण्या नसण्यावरचा जो काठ आहे ना, तो फार डेंजरस असतो माणसाचा आणि तो परफॉर्म करणं इज व्हेरी डिफिकल्ट. पण अफलातून केलास तू, अफलातून. वनिता कडक कडक. म्हणजे ते जे नॉर्मल करा जे म्हणत होतीस नॉर्मल, ते फार आवडलं मला. फारच मस्त होतं. पम्या मस्त. पम्या तुझी कॉन्सेप्ट आहे, मस्त कॉन्सेप्ट आणि मस्त अटेम्प्ट होता तुझा. बने अफलातून. आत्ता तुझी जी सहजता आहे ती निर्विवाद वाखाणण्याजोगी आहे. वा वा वा. अप्रतिम. फार मजा आली मला. वंडरफुल. मंडळी, आपल्या सगळ्यांचं लाडकं कोहली कुटुंब आता मंचावर येणार आहे विल बनवायला. चला तर मग हास्याची विल पॉवर अनुभवूया आणि त्यासाठी मंचावर स्वागत करूया हास्य जत्रेच्या लाडक्या कलाकारांचं. हॅलो. हो ॲडव्होकेट समीर चौगले. काय सेवा करू मी? बरं बरं, 2 किलो मटण हवं आहे का? बरं बरं बरं. अच्छा अच्छा. आणि वज्री हवी आहे. ओके ओके. हां किती? अर्धा किलो का? अच्छा अच्छा. मग मटणाचे छोटे छोटे तुकडे करून दिले तर चालतील? अच्छा अच्छा. तुझ्या बापाला सांग. कोण वाटतो मी? अरे वकील आहे, वकील मी. नाक्यावरचा मटणवाला शकील नाहीये. फोन ठेव चल. सर सर आत येऊ का? आत नाही आलास तर पुढे स्किट सरकणारच नाही, असं आहे का? हो असं आहे. ये ये. बोल. सर कोण आहेस तू? मी मुलगा. दाढीवाली मुलगी आजपर्यंत बघितलेलं नाही म्हणजे तू मुलगाच आहेस हे मला दिसतंय. बरोबर आहे की नाही? हा. तू कुठून आलायस? इथून आलो सर. असं मारे न. पुन्हा प्रश्न विचारतोय, कुठून आलास? सर तुमचे सिनियर ॲडव्होकेट आहेत गोट्या परब, हा. यांनी मला तुमचं असिस्टंट म्हणून पाठवले सर. अच्छा, असिस्टंट म्हणून पाठवलंय.
काय हसायला काय झालं? गोट्या परब. मग तुमच्या सिनियरचं नाव गोट्या असेल तर तुमचं नाव काय असेल ना सर? ए काय बोलतोयस तू? सिनियरच्या नावावरून असं ज्युनियरचं नाव ठरवायचं नसतं. तुझं नाव काय? क्ष. तुझं नाव काय? सर माझं नावच आहे क्ष. तुझं नाव क्ष आहे? क्ष? हो सर. अरे क्ष कसं असेल? पुढे काहीतरी असेल ना, क्षमस्व किंवा क्षमेश बिमेश काहीतरी असेल ना पुढे. नाही नाही सर, फक्त क्ष आहे. क्ष नाव आहे तुझं? मग तू इतरांच्या नावाला हसतोस कशाला? क्ष नाव कसं तुझं? नाही सर, काय झालं, माझी आत्या आजारी होती ना माझ्या बारशाच्या वेळेस, हा. त्यामुळे माझ्या बाबांनी माझं तात्पुरतं नाव क्ष ठेवलं होतं. मी फार मस्ती करायचो ना म्हणून. अरे मग बारसं होतो तेव्हा आत्याला सांगायचं ना नाव बदलायला. नाही ना, पण आत्या वारली ना सर, मग त्यानंतर सगळ्यांनी क्षच नाव ठेवलं माझं. एक सेकंड, तुझं आडनाव काय आहे? किरणे. क्ष किरणे? हो सर. चल रे, चल चल, असं नसतं रे. नाही, नाही, नाहीस का नाही. तू उगीच काय? हा, नाही सर, खरंच माझं नाव क्ष आहे आणि आडनाव किरणे सर. क्ष किरणे? हो. बाबांचं नाव काय? की 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 काय नाव आहे? की 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 किकी. हे तुझ्या वडिलांचं नाव आहे किकी? हो सर, काय झालं, माझे बाबा आहेत ना, त्यांच्या आत्यांचा थोडा बोलण्याचा प्रॉब्लेम होता सर. हा. त्यांना किसन नाव ठेवायचं होतं, तर त्यांना बोलण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे की 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 केलं आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. म्हणजे आता नाव काय? क्ष किकी किरणे? चल भाग रे. काय मस्करी करतोस? माझी मस्करी करतो? निघ नाही, नाही. असिस्टंट वगैरे नाही जमणार. ए काय वेडायस का? सर, बाहेर कोणीतरी क्लायंट आले सर. कशाला आलेत? त्यांना काहीतरी मृत्यूपत्र बनवायचे सर. असं अच्छा, विल. नाही नाही सर, तुम्ही नीट ऐकलं नाही, मृत्यूपत्र बनवायचे. विल. नीट ऐका, मृत्यूपत्र बनवायचे. मृत्यूपत्राला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? सटक. विल म्हणतात. विल त्याला. विल तर विल, आपल्याला काय करायचं? होईल तर विल, नाही तर नाही विल. जा विनोदाचं मृत्यूपत्र लगेच लिहायला घेतो. ह्याच्या पुढे नाही. नाही सर. असिस्टंट म्हणून अजून मी ठेवलेलं नाहीये तुला, कळलं? बोलव त्यांना. बोलवतो सर, बोलवतो. काय रे? या 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 या. क्लायंट दिसतोय. नमस्कार नमस्कार. या 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 या. अरे वा वा, छानच चित्रविचित्र कपडे घालून आलेले आहात. फार छान वाटलं. वा वा. मला सांगा तुम्ही कोण? मी शिवाली. मी भिवाली. मी पावली. मी आवली. नाही, मी तुमची नावे विचारली. आम्ही आमची नावेच सांगितली. नावे आहेत तुमची? हो. मी शिवाली आवली कोहली. मी भिवाली आवली कोहली. मी पावली आवली कोहली. मी आवली लावली कोहली. तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. हा सेम डायलॉग आहे. अबो, केवढी मोठी नाव आहे त्यांची. मी क्ष. तुला विचारलं? तुला विचारलं का त्यांनी? नाही सर. तू लगेच घुसू नकोस, माझी केस आहे. थांब जरा थोडा वेळ. थांब. बरं, मला सांगा तुमचं काम काय आहे? मला बनवायचंय मृत्यूपत्र. मला पण बनवायचंय मृत्यूपत्र. मी या दोघींपेक्षा मोठी आहे म्हणून मला बनवायचंय मृत्यूपत्र. आणि मी या दोघींचा बाप आहे, हिचा नवरा आहे, म्हणून मला बनवावंच लागेल मृत्यूपत्र. बघा सर, त्यांना मृत्यूपत्र बनवायचंय, विल नाही. थांब ना जरा, तू थांब ना जरा. मला सांगा, अचानक तुमच्या मनात हा विचार कसा आला? का असं मृत्यूपत्र का करावं असं वाटतंय? आला ससा गेला ससा, याचं न्यारं रेतंतर. अरे जगणं मरण, एका सासाचा अंतर. जीवन हे नश्वर आहे, मृत्यू हेच अंतिम सत्य. जीवन एक भटकंती आहे. बुडबुडा. अरे कसला बुडबुडा? काय बोलताय तुम्ही? सर, त्यांना म्हणायचं की जीवन म्हणजे पाण्याचा जणू बुडबुडा. जा रे तू जा. मैफिलीला बसलायस? पाण्याचा बुडबुडा मैफिलीला बसलायस? गजरा लावून बस त्यांच्या समोर. मग सॉरी. हा म्हणा जरा. तुला ए बाळा, तू अजून नाही आहेस हा असिस्टंट. हा, काळजी घे. हा, मला सांगा, पुन्हा प्रश्न तोच आहे की तुम्हाला असं का करावं असं वाटतंय? मी सांगू? हा. शी विल टेल यू. वाय डिड यू? हा, मध्ये कशाला बोलतोस बाळा? डायरेक्ट ते सांगतील ना. हा, मला सांगा, तुम्हाला का असं वाटतंय मृत्यूपत्र करायला हवं? त्या दिवशी अचानक आवलीच्या छातीत कळ आली. ती पहिली मी पाहिली. शिवाली त्यावर खूप ओरडली. आ त्यानंतर ते बघून शिवाली पळाली. मग दिवाली पण पळाली.
मी अशी घाबरली मग मी पळाली मग या दोघींनी रिक्षा मागवली पहिली रिक्षा नाही म्हणाली मग दुसरी रिक्षा आणली तरी पण मी अवलीची साथ नाही सोडली पावलीने अवलीच्या छातीवर बाम चोळली त्याच्याने पावलीला खूप झोंबली माझ्या हाताला पण झोंबली तरी पण मी अवलीची साथ नाही सोडली माझ्या हाताला नाही झोंबली कारण मी बाम नाही चोळली माझ्या हाताला पण नाही झोंबली कारण मी पण बाम नाही चोळली मला तर झोंबली कारण माझ्याच अंगाला बाम चोळली. नंतर कळली की अरे कळ तर छातीत नाही आली, तिथं पोटात आली. मग मी टॉयलेट मध्ये गेली आणि मग क्षणार्धात सगळं काही शांत झालं व्यवस्थित. ही काय स्टोरी आहे तुमची? तुम्हाला काय प्रश्न विचारला होता ना? हे काय लटांबर? अरे कोण आहात तुम्ही? मी शिवाली आवली कोली मी आवली कोली मी पावली आवली कोली मी आवली लावली कोली. अरे कळलं रे मला. माझा प्रश्न वेगळा होता, एक माणूस म्हणून पडलेला प्रश्न होता की कोण आहात तुम्ही? मी शिवाली गप, आवली गप, कोली गप. काही बोलायचं नाही अजिबात. मला एक कळलेलं आहे, तुम्हाला काय ते मृत्यूपत्र तयार करायचं आहे. पण मृत्यूपत्र तयार करण्यासाठी तुमच्याकडे काय आहे? माझ्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे त्याचा मृत्यूपत्र दाखवतो. थांबा थांबा थांबा. मेवाड आईस्क्रीम. कुठलं मेवण? हा काय? त्याला सांगा असंबद्ध बोल. सांगा त्याला. असंबद्ध बोलू लगेच लगेच नका सांगू. थांबा जरा थांबा. मी सांगितलंय ना. मी सांगितलं दुसरं कसं असं असंबद्ध बोलू नका. थांबा जरा 2 मिनिट थांबा. हा नीट बघा तुम्ही प्लीज माझ्याशी नीट बोला. मी वकील आहे. हा डोक्यात जातोय. सर शांत हा डोक्यात सर, जातोय. पाणी. नाही पाणी नको. हो पाणी घेतो मी. ठीक आहे. हा मला तुम्ही सांगा तुमच्याकडे हे मृत्यूपत्र लिहिण्यासाठी काय काय आहे? सांग. माझ्याकडे आहे एक बाहुली ओके. माझ्याकडे आहे एक भातुकली माझ्याकडे आहे चकली ब्रोकोली पडवली आणि मी भिंतीवर एक फली ठोकली. त्याच्यावर आहे भाजी चावली त्याच्यावर आहे बाटली पिवली एका कोपऱ्यात आहे माझ्या आईची कवली अँड आय हॅव माय ओन हाऊस विथ अटॅच बाथरूम अँड अरे बाल्कनी. गप्प रे. मध्येच रिदम काय तोडतोस रे? यांच्या रिदमची सवय होते. मध्ये कशाला पाहिजे रे? एनिवे आणि बाळांनो कसं असतं, ब्रोकोली टोकोली ही तुमची प्रॉपर्टी नव्हे. प्रॉपर्टी म्हणजे हे आता शेवटी म्हणाले ना ते उळे त्याला म्हणतात प्रॉपर्टी. आहे की नाही? आता तुमची प्रॉपर्टी म्हणजे तुम्ही आता म्हणालात 1 BHK काय आहे ते बरोबर आहे. आता मला सांगा घराचा एरिया काय? एरिया आहे कांदिवली पैसरचे एकदम खाली गल्ली असते नेहमी गजबजलेली येतात नेहमी चिल्ली पिल्ली. इकडे असते एक फुलवाली तिथे बसते केळेवाली मी नाही कधी बघितली केळेवाली मी तर पाहिली केळेवाली. तुम्ही कधी बघितली केळेवाली ती समोर दिसली म्हणून पाहिली. अरे बघितली मग काय? थांबा रे. अरे मूर्ख आहात का तुम्ही? नाही आम्ही कोली फॅमिली. मी शिवाली अरे, हे परत सुरू केलं मी. आवली कोली मी पावली आवली कोली मी आवली लावली कोली. अरे सगळं माहिती आहे मला. मी जनरल एक माणूस म्हणून प्रश्न नाही का पडू शकतात? मला भावना नाही आहेत का की तुम्ही मूर्ख आहात का? नाही गप्प रे. शिवाली आवली कोली मी भिवाली आवली कोली मी पावली आवली कोली હું તો હમણાં જ કીધું તમને અવલી લવલી કોલી. गुजराती गुजराती झाला 5.5 पानानंतर. याला सांगा गुजराती बोलायचं नाही. आवली तू गुजराती का बोलली आवली तू गुजराती का बोलली आवली तू गुजराती का बोलली થોડું પંજાબી ચાલશે? चालसे पंजाबी? चालसे कुठलं पंजाबी आहे रे तुझं? अजून प्रश्नाचं उत्तर दिलेलंच नाहीये तुम्ही मला. नीट बघ. डोळे काढून मारे. मला नाही आवडत आहे. तुमचा जो एरिया आहे क्षेत्रफळ किती? मी सांगू? हा. नाही अरे सांग. यार घबरे. डोक्यात जातो यार याला सांग. ओए मारेन रे यार तुला मी. प्लीज. हा घराचं क्षेत्रफळ काय? हा बाळा सांग. हा क्षेत्रफळ आहे 900 स्क्वेअर फीट मीटर मध्ये सांगायचं झालं तर 83.6 मीटर गुंठा सांगायचं झालं तर 0.83 गुंठा आणि मनात विचारशील तर अमाप. तसं पाहिलं तर 4 भिंतीवर कौलं टाकले की ते घर बनतं. पण त्या घरात जेव्हा माणसं राहायला येतात त्याच वेळी त्याला घर पण चावलं होतं. ए नाट्य परिषद कांदिवली शाखा. काही संबंध आहे सोलोलॉजीचा? मध्येच डोळे मोठे करून जातो असा कसा असा करत. काही संबंध आहे तुझा? नीट बघ रे. मारेन रे तुला. घपा घपा मारेन. प्लीज मी ओळखत नाहीये. चालतंय चालतंय का? यार तू मी काढे ना तुला.
म्हणजे मला ठेवलंय सर? नाही असा काढेन आणि टाकेन तुला बाहेर. अजून ठेवलेलं नाहीये, लक्षात घे तू. अरे तुम्हाला कळतंय का मी काय म्हणतोय? आता बघा, मला सगळं कळलेलं आहे. लिहिलंस ना माहिती सगळी लिहिलेस हो, ना काय सर, ती? हा, नंतर आपण बघू काय ते. हे जो तुमचं घर आहे, त्याची मालकी तुमच्याकडे आहे? नाही, ते घर तुमच्या मालकीचं नाहीये? तुमच्या मालकीचं आहे. ते तर टवलीच्या नावावर आहे. टवली कोण आता? माझी आजी टवली. माझी पण आजी टवली. माझी आजी नाही टवली कारण माझी सासू टवली. माझी आजी पण नाही टवली, सासू पण नाही टवली, कारण माझी माऊली टवली. अरे घाबऱ्या, कुठून आणले टवली पावली? कुठली नाव आहे ती? अरे काय आहे? अरे तुम्हाला कळतंय का काय ते? टवलीची आहे की नाही ही जागा? मग तू मृत्यूपत्र कसं करतोस? तिने तुझ्या नावावर केली पाहिजे ती जागा, मग तू मृत्यूपत्र कर. हा नियम आहे. नाही ते शक्य नाही. हा, केलं पाहिजे. कारण टवलीच्या नावावर लवलीने पूर्ण जागा केली नाही. अरे केलं पाहिजे. खवलीचं त्याच्यावर अजिबात चालली नाही. खवलीचे आणि लवलीचे वाद होते. खवलीची बायको सावली पण त्याच्यामध्ये सामील होती. सावली आणि पिवलीला साथ होती. पिवलीला पण राग होता कारण टवलीचं लग्न झाल्यावर माऊलीने सगळं टवलीच्या नावावर केलं होतं, म्हणून टवलीचं लग्न तिने लवलीशी लावून दिलं. 2 मिनिट थांब रे. सर 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 2 मिनिट थांब रे. सर सर ऐका ना. हा. सर म्हणजे क्ष, किरणे, फ, ट ह्या सगळ्यांची परत वाटणी करायला लागणार सर. तू करती, मी थोडा वेळ मरतो. सर अरे रे रे, ही तर मरली. वा वा वा, नेहमीप्रमाणे अतिशय लवली परफॉर्मन्स. सई, बहु सरस परफॉर्मन्स. खूप मजा आली. खूप दिवसांनी भेटलात, बरं वाटलं भेटून. आणि आज तुमचं संभाषण जे होतं दोघांचं, ते खूप आवडलं मला. म्हणजे एवढं कधी संभाषण मी ऐकलं नाही आहे या 2 कॅरेक्टर्समध्ये. मेवाड आईस्क्रीम ऐकून मी थेट सांगलीला गेलं माझं मन. आणि दत्तू, मला असं वाटतं की तू हास्य जत्रेचा शो फॅक्टर आहेस. मजा आली गाईज, नेहमीप्रमाणे. सुपर परफॉर्मन्स. थँक्यू गाईज. मंडळी, हास्याची बाग अशीच फुलत राहील, परंतु कार्यक्रमात इथे वेळ झालीये निरोप घेण्याची. भेटूया पुढील भागामध्ये. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची 100.